एक बाप आपल्या 11 महिन्याच्या मुलीला यमुना नदीमध्ये फेकून देतो. काय असेल याच्या मागची कहाणी आणि त्या लहान निर्दोष मुलीचा याच्यामध्ये काय दोष असू शकतो, जाणून घ्या आजच्या आमच्या व्हिडिओमधून. तर घटना आहे यूपी मधील आग्रा या ठिकाणीची. रिंकू नावाचा व्यक्ती यमुना नदीच्या पुलावरून जात होता. अचानक त्याने बाईक थांबवली. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि 11 महिन्याची मुलगी होती. पत्नीने प्रश्न केला की का उभारलो आपण इथं. तेव्हा तो म्हणाला की मला माझ्या मुलीसोबत सेल्फी काढायचा आहे. सगळं सामान्य चालू होतं. तो अचानक उतरला, मुलीसोबत त्याने फोटो देखील काढला आणि बघता बघता त्याने आपली 11 महिन्याची मुलगी नदीमध्ये फेकून दिली. आणि एवढ्यावर काय तो थांबला नाही, तो त्याच्या पत्नीलाही ओढू लागला आणि नदीमध्ये ढकलू लागला. तेवढ्यात त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. आजूबाजूची लोक सर्व जमा झाली. सर्व त्याला मारू लागली, विचारू लागली की तू असं का केलं. या मोबाइल में कब मोबाइल में कब यहाँ पर बच्चा 17 तारीख को पूरे साल का होगा। देखो कौन को तू कौन रे का सुने तेरी तेरे बच्चा कैसे फेंको जमुना में ये होगी माँ है उसकी. पोलिसांनाही बोलवलं. पोलिसांनी त्याला प्रश्न केले. या गोष्टीचे सोशल मीडियावर सध्या खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका बापानं आपल्या 11 महिन्याच्या मुलीला नदीमध्ये का फेकलं असेल, तर कारण असं सांगितलं जात आहे की त्याला शक होतं की त्याच्या पत्नीचं दुसरीकडे कुठेतरी अफेअर चालू आहे. या गोष्टीचा त्याला इतका राग आला की त्याला त्या लहान लेकराचा पण रेहम नाही आला. त्यानं तिला नदीमध्ये फेकून दिलं आणि पत्नीसोबत पण तो असंच करणार होता. पण तिने आरडाओरडा केली म्हणून वाचवली. पण हा प्रश्न आता उभा राहतो की कलियुगामध्ये काय चाललं आहे. एक बाप आपल्या पोटच्या गोळ्याला असं कसं करू शकतो. या सर्वाची उत्तरं हुडकली जात आहेत. पण पत्नीचं त्याचं काहीही प्रकरण चालू असलं तर त्या लहान मुलीचा काय दोष होता. तिने तर अजून जग पण बघितलं नव्हतं. ही घटना 14 ऑगस्टची आहे. 14 ऑगस्टला जेव्हा पोलिसांना समजलं की त्या मुलीला पाण्यात फेकलं गेले, तेव्हापासून ते तिथं शोधकार्य सुरू आहे. पण अजून देखील ती सापडली नाही. नदीचा प्रवाह इतका जास्त होता की त्याच्यामध्ये ती मुलगी सापडणं अशक्य गोष्ट आहे. सध्या तो व्यक्ती पोलीस कस्टडीमध्ये आहे. पुढील काय अपडेट्स आहेत ती तुम्हाला सांगितल्या जातील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.